हाय हॅलो, कसे आहात सगळे सगळे बरे असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज काम सगळं झालंय तेव्हा काढले मी व्हिडिओ. आणि व्हिडिओ काढायचा हे होता की चला जेवण वगैरे टिफिन वगैरे सगळं झालंय. आता वाजले हे मला दिसत तसे म्हणजे लाईटीचं ना ते हे होते. तर 11 वाजले. आता काम वगैरे सगळं झालंय. देवपूजा वगैरे सगळं झालंय माझं. हे बघा. तर इथे बसले टीव्ही बघत. आज तिने लिपस्टिक लावले. त्याची टीव्ही चालू आहे इथे. आणि चला आज काय काल तर काय क्लायंट वगैरे काय नाही आले होते. काल क्लायंट वगैरे काय नव्हते. तर आज बघूया वेटिंग करूया. आज पण आज येते का म्हणजे कधी कधी येतात. म्हणजे आता स्टार्टिंग झालंय ना त्याच्यामुळे असं वाटतंय मला की लोकांना हळूहळू होईल. एवढं आपण जसं विचार करतो तसं होणार नाही. जे असतं ते जे नशिबात लिहिलेलं असतं तेच येणार आहे. तसं आहे. तर चला आता जेवण वगैरे सगळं झालंय. काम वगैरे पण झालंय. फक्त एक भात बनवायचे गरम गरम भात. जेव्हा गोलू येईल स्कूलवरून तेव्हा बनवणार आहे. तर आता मी काही नाही थोडाफार बसणार आहे. काम वगैरे सगळं झालं त्याच्यानंतरच व्हिडिओ काढले. काल सगळं साफ केली. वरचा पकडून खाल्लीपर्यंत काल लई उशीर झाला होता कामाला. 12:30 वाजले होते. मला 10 वाजता काम घेतली होती. तर तुम्हाला ते व्हिडिओ आलाच असेल. तर चला आज वेट करूया. बघूया कसं आहे कसं नाही. काल तर दुपारी मी झोपून गेली होती. काय माहिती कशाला एवढी झोप आली होती ना. डोळे असे खुलत नव्हते माझे. तर त्याच्यामुळे तर चला काही नाही. खाली मशीनमध्ये कपडे लावायचे. बाहेर आहे तिथे बॉक्स हे दिसते तिथे कपडे घातले त्याच्या. आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे दुसऱ्या दिवशीचा आहे. आणि मी ना पनीर बनवत होती. आणि मला पनीर म्हणजे भाजी काय नव्हती. तर त्यांना फोन केली होती की भाजी काय नाही आहे काय बनवायचं. तर त्यांनी बोलले होते की पनीर बनव. तर त्यांनी पैसे पाठवले होते मला. तर मी पनीर बनवले. आणि त्याच्यानंतर भात वगैरे होता थोडासा उरला होता. तर थोडासाही मी बोलले की अजूनही भात बनव का म्हणजे पुरणार नाही तेवढं भात. ते जे सकाळचा भात होता तर मी बोलले की चला सकाळचा भात आम्हाला होऊन जाईल. पण पोरं थोडा गरम गरम खाल्ले तर बरं वाटतं त्याच्यामुळे. तर तेच करत होते. आणि इथे गोलू आला होता. आणि मी ना पूर्ण सगळं भाजून घेतले. आणि पनीरनं भाजून घ्यायला कापत होती. का म्हणजे जसं पनीर आपण भाजून घेणार ना तसं लय चवदार लागतं. खायला लय भारी लागतं. तर त्याच्यामुळे तर मी हीच बोलत होती की पनीरनं कधी पीस करून तळू नका. असं अख्खे म्हणजे जर पनीर मोठा आहे ना तुमच्याकडे तर ते मोठेमध्ये थोडासा अर्ध करा. आणि पनीर असं अख्खे तळून घ्या. आणि त्याच्यानंतर पीसेस करा. म्हणजे त्याचा ना चिकदा होणार नाही. म्हणजे पीसेस कसं चिपकला की आपण काढायला गेले तर ते फुटून जात आहे. तसं होणार नाही. तर तेच मी इथे बोलत होती. लय भारी झाला होता पनीर. एवढा मस्त झाला होता ना की काय बोलू. आणि इथे ना पेस्ट वगैरे सगळं करून घेतली होती मी. आणि मी पनीरमध्ये पनीर मसाला अजिबात घालत नाही. आपला जे घरगुती मसाला असतो तेच घालते. आणि त्याच्यामध्ये खाली एकच पॅकेट मॅगी मसाला घालते. आणि एवढं टेस्टी लागतं ना. तुम्ही एवढं महाग पनीर मसाला आणण्यापेक्षा एक 5 रुपयेवाला तुम्ही जर मॅगी मसाला घातले ना तर लय भारी लागते. तुम्ही कधी जर नाही केले असेल ना तुम्ही करून बघा. पनीर मसालापेक्षा चांगलं टेस्टी लागतं. आणि त्याच्यात आपण खडे मसाले सगळे घालतात ना तर ते घालत जावा. तर ते घालते मी. फक्त मसाल्यामध्येच फरक असतो माझा. आपला घराचा मसाला सगळं धनिया पावडर मिरची पावडर हेच हळद आणि मीठ तेच असतं. फक्त खाली गरम मसाला तेच असतं. आणि फक्त खाली मी मॅगी मसाला जे 5 रुपयेवाला पाकिट भेटते ना तेच घालते. आणि इथे मी ना मिरची पावडरचं नया पाकिट फोडत होती. का म्हणजे ना माझ्याकडे मिरची पावडर संपली होती. आणि मी दरवेळेस हेच पॅकेट वापरते. डीमार्टमधून आणते आशीर्वादवाला. लय भारी असते त्याची टेस्ट पण लय भारी आहे. भाजी लय भारी होते. असं काही नाही आपण घरी बनवतात तेच मिरची. पण मी घरी कधी बनवली नाही आहे. मला नाही माहिती कसं बनवतात. त्याच्यामुळे ना मी पाकिटच आणत जाते. 2-3 पाकिट आणून ठेवले तर मला भरपूर दिवस जाते. आणि असं तर
चालत असतं. आता मी तुम्हाला मी पीसेस कसं केले पनीर. मी ना पहिले भाजून घेतले, मी तुम्हाला तसं बोलले तसं हे बघू शकतात. भाजून घेतले आणि एवढं चवदार लागते ना, एवढं खायला भारी लागते ना की काय बोलायचं तुम्हाला. खरोखर हे बघा क्रिस्पी क्रिस्पी. तुम्हाला व्हिडिओ येऊच तर आमच्या पोटात गेलेला असणार. तर चला असंच भाजून घ्या का म्हणजे चिकदा होणार नाही. असं नीट पीसेस निघणार आणि नीट दिसणार. म्हणजे भाजीमध्ये पण नीट, म्हणजे कोणाला वाढताना म्हणजे कोणाला ताटात घालताना म्हणजे पनीर बी नीट दिसणार असं. चला भाजी चपाती सगळं झालंय. तुम्ही बघू शकता इथे चपात्या ठेवले. आता जेवायचे म्हणून असं ठेवले मी चपाती. नाही तर तुम्ही बोलणार की असं कसं टोपली नाहीये. जे टोपली होती ना ती ना खराब झाली होती, मी फेकून दिले. मला जायला वेळ होत नाही जिथे भेटते तिथे. तर इथे भात आहे झालंय. भाजी थोडासा घट व्हायला सोडले स्लोमध्ये, तर ते घट होऊन जाईल ना तेव्हा त्याला बंद करून टाकेल. झालंय चपाती वगैरे सगळं झालंय. जेवत घालते. आता वाजले किती, 9 वाजायला आले. हे बघा दिसते 9 वाजायला आले. आणि देवपूजा वगैरे आता संध्याकाळीच झाली होती माझी. झाले. तर चला आता जेवून खाऊन पिऊन भेटते तुम्हाला. आणि आपलं जास्त वेळ काय लागत नाही. पनीरची भाजी लगेच होते. पहिले मी जेव्हा बनवली होती ना तेव्हा लई वेळ लागायचं मला, म्हणजे विसरून जायची मी काय काय घालायचं त्याच्यात असं. तर आता काय प्रॅक्टिस झाली, आता सवय झाली. तेच बनवतात. नॉनव्हेज वगैरे तर आम्ही खात नाही, त्याच्यामुळे आम्ही काय नाही खात. ते सगळं व्हेजच असतो आमच्या घरी. तर व्हेजच बनवत राहते मी. तर चला बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, नक्की फॉलो करा फेसबुकवर. आणि असंच बघत राहा आणि सपोर्टची लय जोर राहते, सपोर्ट करत राहा. चला इथे एंड करते. एंड नाही करणार, लास्टला भेटणार तुम्हाला. तर चला इथे सध्यापुरती आता जेवण घालते पोरांना. जेवण घालून नंतर परत भेटते तुम्हाला जेवून खाऊन पिऊन.